नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. परत एक आठवडाभराची जवळजवळ गॅप गेलेली आहे आणि काही कारणं होती व्यक्तिगत, त्यामुळे नाही होऊ शकलं व्हिडिओज. आता 2-3 विषय खूप महत्वाचे झालेले आहेत. त्यातला पहिला हा आहे की आत्ता काही दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टाच्या 2 न्यायाधीशांच्या खंडपीठाने कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांनी तिथं एक याचिका केली होती, अर्ज केला होता की आझाद मैदानावरती गाझामध्ये पॅलेस्टाईनचे जे हत्याकांड होत आहे गेल्या 2 वर्षांपासून, त्याच्या विरोधात निदर्शनं करण्यासाठी त्यांनी परवानगी मागितली होती आणि मुंबई हायकोर्टाने ती परवानगी नाकारली. आता पहिली गोष्ट अशी आहे की भारताच्या संविधानानुसार नागरिकांना एकत्र येऊन शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. भारतीय संविधानानुसार संपूर्ण अधिकार आहे. कुठल्याही विषयावरती नागरिक आंदोलन करू शकतात. हा त्यांना लोकशाहीने, भारताच्या संविधानाने दिलेला हक्क आहे. तरीही हा नाकारला. बरं, ते नाकारत असताना जे दिवे उधळलेत मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी, ते तर थक्क करून टाकणार आहेत. म्हणजे परवानगी नाकारताना त्यांनी असं म्हटलंय की तुम्ही आपल्या स्वतःच्या देशासाठी काहीतरी का नाही करत, देशभक्त बना. आणि हे तुम्ही जे गाझाबद्दल करू पाहताय ही देशभक्ती नाहीये. हो, ती गाझाबद्दल आंदोलन करणं ही देशभक्ती नाहीये, बरोबर आहे. पण गाझाबद्दल आंदोलन करणं ही मानवता आहे की नाही? आणि मानवतेची भूमिका देशाने घ्यायची असं देशाचं आहे की नाही संविधान? हा देश जर का जगभर गेली हजारो वर्ष आणि गेली 78 वर्ष सगळ्या जगाला हे सांगतो की हा देश बुद्धाचा आणि गांधींचा देश आहे, तर मग हे मानवतेच्या दृष्टिकोनातून आंदोलन करणं अयोग्य कसं काय ठरतं? आणि त्याला देशभक्तीशी जोडायचा काय संबंध? बरं, देशभक्तीशी सुद्धा संबंध जर जोडत असतील तर भारताची गेल्या 78 वर्षामधली, हा नरेंद्र मोदी येण्याच्या आधी म्हणजे 68 वर्ष भारताची आंतरराष्ट्रीय भूमिका ही पॅलेस्टाईनला समर्थन करण्याची आणि पॅलेस्टाईनला मान्यता देणारी होती. भारत कदाचित जगातलं पहिलं राष्ट्र होता. पंडित नेहरूंनी पॅलेस्टाईनला रेकॉग्नाइज केलं होतं. महात्मा गांधींनी पॅलेस्टाईनला रेकॉग्नाइज केलं होतं. त्यांनी व्हिजिट केलं होतं. त्याच्यानंतर पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन ज्यावेळेला तयार झाली, PLO, यासर अराफत त्याचे अनेक दशक नेतृत्व करत होते. त्या यासर अराफतांबरोबर सुद्धा भारताचे संबंध राहिले. भारताने पॅलेस्टाईनचे प्रतिनिधी म्हणून नॉन अलाइन मुव्हमेंट ही जी अलिप्त राष्ट्रांची चळवळ उभारली होती, त्या अलिप्त राष्ट्रांच्या चळवळीचं पॅलेस्टाईन सदस्य राष्ट्र होतं. आणि पॅलेस्टाईनचे सदस्य राष्ट्र म्हणून पॅलेस्टाईनचे प्रमुख PLOचे हे यासर अराफत यांना दिल्लीमध्ये सुद्धा निमंत्रण दिलं होतं. इंदिरा गांधींनी स्वतः त्यांचं स्वागत केलं होतं. त्यामुळे पॅलेस्टाईनच्या समर्थनासाठी आणि त्यांचं जे हत्याकांड केलं जात आहे याच्या विरोधामध्ये आंदोलन करणं हे देशभक्तीचाच पुरावा आहे. देशभक्ती नरेंद्र मोदीचं सरकार दाखवत नाहीये. देशाचं जे धोरण राहिलेलं आहे त्या धोरणाच्या विपरीत धोरण हे नरेंद्र मोदी घेतोय आणि याच्याबद्दल हायकोर्टाला काही बोलावं असं वाटत नाही. आणि हे गोल्ड जस्टिस घुगे आणि गौतम अखंड, स्पीकिंग फॉर गाझा अँड पॅलेस्टाईन इज नॉट पॅट्रिऑटिझम. तुम्ही आता देशभक्तीची व्याख्या न्यायालय ठरवणार. न्यायालय म्हणेल ती गोष्ट देशभक्तीची, न्यायालय म्हणेल ती गोष्ट देशाच्या विरोधात, असा त्याचा अर्थ झाला का? काही संविधानाने दिले अधिकार नावाची गोष्ट आहे की नाही? आणि मग असंच जर असेल तर मग अनेक गोष्टी आहेत न्यायालयाला प्रश्न विचारासारख्या. पहिल्यांदा CPMच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या 31 जणांना डिटेन करून ठेवलं पोलीस स्टेशनमध्ये. आतमध्ये त्यांना तिथे जाऊ दिलं नाही. येलो गेट पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन गेले आणि त्याच्यानंतर हे केलं. बरं, भारताच्या फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनचा भारताच्या संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ असा होतो का की भारताच्या बाबतीत बोललं तरच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि इतर देशांच्या विरोधात बोलण्याचं मात्र त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यात परवानगी नाही, असा काय अर्थ आहे का त्याचा? हे काय तारे तोडायला लागले हायकोर्ट? आणि समजतं काय स्वतःला? सरकारची फक्त बूट चाटणं एवढंच काम आहे. आणि न्याय व्यवस्थेचं
न्याय व्यवस्थेकडे या देशातला नागरिक आत्तापर्यंत तरी गेली 60-70 वर्ष तरी, मी पूर्ण 78 नाही म्हणणार, पण गेली 60-70 वर्ष तरी या देशातला नागरिक न्यायालयाकडे कस्टोडियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, संविधानाचे रखवालदार म्हणून पाहत आलेला आहे. आणि त्याच्यावरती हे असे तारे तोडतात. आणि इथल्या देशातल्या विषयांवरती फोकस करा, हजारो मैल दूर असलेल्या गोष्टींवर कशाला तुम्ही फोकस करता? अरे वा, आता हे न्यायालय सांगणार. बरं, मग असं असेल तर गडचिरोलीमध्ये 1 लाखपेक्षा जास्त झाडं हा देवेंद्र फडणवीस तोडून टाकायला निघालाय, कारण ते सगळं अडाणीच्या घशात घालायचंय. मग याच्याबद्दल बोलायचं का नाही बोलायचं? याच्याबद्दल प्रोटेस्ट करायचे की नाही करायचे? देणार का हायकोर्ट परवानगी? आरे मधली, मुंबई मधली जंगलतोड रोखण्यासाठी ज्यावेळेला तिथं ऍक्टिव्हिस्टनी आंदोलन केलं पर्यावरणवाल्यांनी, त्यावेळेला त्यांना मारहाण केली, अटक करून दिलं. मग देशातल्या मुद्द्यांवरती सुद्धा बोलायची परवानगी देतच नाहीये ना, याचा अर्थ. त्या शेतकरी आंदोलन करत होते, वर्षभरापेक्षा जास्त दिल्लीमध्ये आंदोलन करत होते, तेव्हा ही न्यायालय कुठे गेली होती? त्यावेळेला त्यांच्यावर लाठीमार केला जात होता, पाण्याचे फवारे मारले जात होते, पेलेट्स मारल्या जात होत्या गनमधून, अश्रुधूर मारला जात होता, रस्त्यात खिळे ठोकून ठेवले जात होते. तेव्हा नाही न्यायालयाला वाटलं काही? आणि आता याच्याबद्दल बोलणार. गेल्या 90 दिवसात महाराष्ट्रात 767 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. आणि जाहीरनाम्यामधली दिलेली वचनं सरकार पाळत नाहीये. 420चा गुन्हा खरं तर म्हणजे कोर्टाने सुमोटो दाखल करून घेतला पाहिजे. नागरिकांची फसवणूक, करोडो नागरिकांची एका झटक्यात फसवणूक करून टाकली. करेल का न्यायालय सुमोटो कारवाई 420ची, चीटिंगची सरकारवरती? आहे का हिंमत, धमक? सामान्य नागरिकांना दम द्यायचाय? न्यायमूर्ती लोयांचा खून झाला, मी काढलं सर्व प्रकरण बाहेर, तेव्हा कुठे गेले होते हे जजेस? अहो, विषय तो तुमच्या फ्रॅटर्निटीतल्या एका जजचा खून झाला तरीही तुम्ही बोलायला तयार नव्हता. आणि आता तुम्ही लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य उधळून लावून, देशाचं संविधान पायदळीत उडवून तुम्ही हे आता असे निर्णय देणार? या क्रॉप इन्शुरन्समध्ये लक्षावधी शेतकऱ्यांची फसवणूक झाली, कंपन्यांनी हजारो कोटी कमवून नेले. का नाही न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली? हा स्थानिक विषय होता ना, हजारो मैल दूरचा विषय नव्हता. तेव्हा नाही बोलले. आत्ता परवा 4 दिवसापूर्वी हर्षल पाटील नावाच्या कॉन्ट्रॅक्टरने आत्महत्या केली सांगलीमध्ये. सरकारचा कॉन्ट्रॅक्टर, सरकारने त्याचं देणं थकवलेलं होतं, 60 लाखाचं त्यांनी कर्ज काढलेलं. अशा परिस्थितीमध्ये त्याने आत्महत्या करून घेतली. हजारो मैल दूरचा विषय नव्हता. न्यायालय, न्यायाधीश घुगे आणि काय ते अखंड, तेव्हा नाही तुम्ही दखल घेतली त्या आत्महत्येची. लक्षावधी शेतकरी, ठेकेदार हे आता आत्महत्येच्या उंबरठ्यावरती उभे आहेत, त्याची नाही दखल घ्यावीशी वाटत? काल पुण्यामध्ये कोण ते टिनपाट शहाणे त्यांनी काय काढलं, संविधान का बदलायला हवं नावाचं एक पुस्तक लिहिलं. संविधान का बदलायला हवं या विषयावरती पुस्तक लिहिलं जातं. कस्टोडियन्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन कुठे आहे? झोपा काढतायत का? संविधानाचे रखवालदार अशा वेळेला झोपा काढतायत? तेव्हा नाही वाटत? अहो, मुंबईपासून 200 किलोमीटर अंतरावरचा विषय होता हा, पुण्यातला हजारो मैल दूरचा नव्हता. हे सगळे विषय न्यायमूर्ती लोया तर महालक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या इथं राहत होते ना, हाजी अलीला. तो न्यायालयापासून, हायकोर्टापासून काही किलोमीटर, 10-15 किलोमीटर अंतरावरचा विषय होता. तेव्हा कुठे गेले होते कस्टोडियन्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन? 61,000 पेक्षा जास्त लोकांची त्या पॅलेस्टाईनमध्ये हत्या करतोय इस्रायल. एकतर्फी बॉम्बफेक निशस्त्र लोकांवरती, हॉस्पिटल्सवरती, शाळांवरती. लक्षावधी तिथून निर्वासित झाले, बेघर झाले, अन्न पाण्या वाचून, औषधं पाण्या वाचून तडफडून मरतायत. आणि आता अख्खं जग जागं व्हायला लागलंय. फ्रान्सने निषेध केला, इंग्लंडने निषेध केला इस्रायलचा, आणि आम्ही मदत पाठवू म्हटले. ती ग्रेटा थुनबर्ग ती बोटीतून 12 जणांना घेऊन गेली तिथपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी. मग या बातम्याने दिसत न्यायालयांना सुद्धा आणि देशाच्या सरकारला पण नाही दिसत भारताची भूमिका काय होती. सगळं जग विरोधात असताना भारत पॅलेस्टाईनच्या बाजूने उभा होता. आणि आता
सगळं जग पॅलेस्टाईनच्या बाजूने उभं राहतंय आणि हेच तीनपाट शहाणे नॉन बायोलॉजिकल प्राणी हे आता इस्रायलच्या बाजूने भूमिका घेत आहेत. आणि याचं कारण लाचारी आहे इस्रायलची. ते पेगासस घेऊन ठेवलंय ना. आता पेगासस मध्ये कोणाकोणाचे फोन टॅप केले होते हे पेगाससनी अमेरिकेतल्या न्यायालयाला सांगितलंय. याचा अर्थ पेगाससला म्हणजे इस्रायलला माहिती आहे कोणाकोणाचे फोन टॅप केले होते, बरोबर ना. आणि मग पेगाससनी त्यांच्या वतीनं आणखीन काही सरकारी मंत्र्यांचे आणि यांचे फोन टॅप केले असतील तर त्यांची कर्मकांड असतील इस्रायलकडे. त्या गौतम अदानीमुळे अमेरिकेसमोर लाचारी, या पेगाससमुळे इस्रायलच्या समोर लाचारी, आणि गांधी आणि बुद्धाचा मानवतेचा संदेश हा सोडून द्यायला तयार. आणि त्याच्या पाठीमागं हे असं न्यायालयांचे न्यायाधीश अशी भूमिका घेतात. माझा तर अनेक वर्षापासून हा विश्वास उडालेला आहे. अजूनही काही जणांना वाटतो त्याच्यावरती विश्वास ठेवावा असा. लोकांनी ठरवावं आता. न्यायालय तरी न्याय देतील का? न्यायालय फक्त निर्णय देत आहेत, ऑर्डर्स, आणि त्या ऑर्डर्स सुद्धा सरकार नाराज होणार नाही अशा. ते राज्य सरकार असो केंद्र सरकार असो, सरकारची मर्जी राखून ठेवायची असे निर्णय आता न्यायालय द्यायला लागले. नागरिकांनी विचार करणं गरजेचं आहे. कारण या देशातल्या सर्वोच्च न्यायालयाचे 4 न्यायाधीश, सिनियर मोस्ट, गोगोईंपासून चेलमेश्वर पासून सगळेजण, हे 4 न्यायाधीश पत्रकार परिषद घेऊन आले होते आणि असं म्हटले होते की न्यायालयामध्ये खूप गोंधळ झालेला आहे म्हणून आम्ही आता जनतेच्या न्यायालयात आलो आहोत. त्यामुळे आपलं जनतेचं न्यायालय हे यांच्यापेक्षा मोठं आहे हे लक्षात ठेवा. आणि आपण या देशाच्या संविधानाप्रमाणेच चाललं पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. माझं तर खरं म्हणणं आहे सीपीएमनी आणि भारतातल्या महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन त्याच आझाद मैदानावरती प्रोटेस्ट करावे. काय करतील? फार तर अटक करतील, 8 दिवस 15 दिवस महिनाभर तुरुंगात ठेवतील, वर्षभर तुरुंगात ठेवतील. आपण अख्खं आयुष्य आपलं अत्यंत कष्टाच्या आणि मेहनतीच्या पैशांनी जगतो. कोणाची उधार उसनवार करून जगत नाही. आपल्या मेहनतीच्या कष्टाने जगतो, कोणाची लाच करून पण जगत नाही. मग वर्षभर तुरुंगात ठेवलं तर खाऊ सरकारचं वर्षभर फुकट. काय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे? करायलाच पाहिजे या विषयावर आंदोलन. सगळं जग उभं राहतंय पॅलेस्टाईन मधल्या नरसंहाराच्या विरोधात. आणि भारतातले न्यायालय आणि न्यायाधीश अशी भूमिका घेणार असतील तर लोकांना आता याच्या बाबतीमध्ये काहीतरी विचार करणं भाग आहे. तुम्हाला काय वाटतं हे नक्की खाली कॉमेंट करून सांगा. आजच्या भागामध्ये इतकंच, पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आता शक्यतो व्हिडिओजमध्ये खंड पडू देणार नाही असा नक्कीच प्रयत्न राहील. या भागात इतकंच. धन्यवाद.